स्ट्रेस हा सगळ्यांनाच असतो. मग मनोविकार काही लोकांनाच का होतात समजून घेऊया. बघा, मनोविकार जे असतात ते फक्त परिस्थितीमुळे होतात का? नाही. एकाच परिस्थितीला बघण्याचा जो दृष्टिकोन असतो किंवा एका परिस्थितीचा इफेक्ट दोन व्यक्तींवरती वेगवेगळा होऊ शकतो. मग मनोविकार हे फक्त सिच्युएशन्समुळे किंवा फक्त स्ट्रेसेसमुळे होतात का? नाही. काही फॅक्टर्स असतात त्याच्यावरती ते डिपेंडेंट असतात. कोणते कोणते फॅक्टर्स आहेत? फर्स्ट आहे तुमचा रेझिलियन्स कसा आहे, तुमची मानसिक ताकद कशी आहे, तुमचा कोपिंग मेकॅनिझम्स कसे आहेत, त्याचबरोबर पास्ट एक्सपिरियन्सेस काय असतील, त्यावेळीची तुमची इमोशनल सिच्युएशन कशी आहे ते खूप इम्पॉर्टंट असतं. तुमचं सपोर्ट स्ट्रक्चर असेल, फॅमिली सपोर्ट किंवा सोशल सपोर्ट, हा सपोर्ट स्ट्रक्चर कसा आहे, ह्या सगळ्या फॅक्टर्सवरती डिपेंड करतं की त्या पर्टिक्युलर सिच्युएशनचा किंवा त्या स्ट्रेसचा तुमच्यावरती किती इफेक्ट होतो. आता ज्यावेळेस अशी एखादी परिस्थिती असेल, प्रॉब्लेम्स असतील, स्ट्रेस असेल किंवा इमोशनल बर्डन हा खूप ओव्हरलोड होत असतो, त्यावेळेस माणूस त्याला कोपअप करत जातो. पण एका वेळेस ही आपली कोपिंग मेकॅनिझम्स फेल होतात आणि माणसाला लगेच सिम्पटम्स दिसायला लागतात. म्हणजे काही लक्षणे असतात. आता ही लक्षणे कोणती असू शकतात? म्हणजे एकतर खूप चिडचिड होणं, सारखं सतत राग येणं, छोट्या छोट्या गोष्टीत खूप चिंता वाटणं किंवा सारखे नेगेटिव्ह विचार येणं मनामध्ये, झोपेचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात. एक तर झोपच लागत नाही किंवा मध्येच जाग येते आणि नंतर परत झोप लागत नाही, सारखा काहीतरी मनात विचार चालू असतो. म्हणजे हे काहीतरी इनिशियल लक्षण आपण म्हणतो किंवा इनिशियल सिम्पटम्स असतात. हे सगळे ह्या सगळ्या सिम्पटम्सला जर आपण इनिशियली किंवा इनिशियल स्टेजमध्येच जर ऍड्रेस केलं, व्यवस्थित लक्ष दिलं, तर पुढे जाऊन ही लक्षणे मनोविकारात डेव्हलप होत नाही. पण जर आपण यांना इग्नोर केलं तर डेफिनेटली पुढे जाऊन काहीतरी मनोविकार होण्याचे चान्सेस असतात. आता ह्यावरती उपाय काय आहे? उपाय म्हणजे एकतर ही लक्षणे आपल्याला कळलं की माझ्यामध्ये चिडचिड जास्त होत आहेत किंवा हे काही सिम्पटम्स दिसायला स्टार्ट होत आहेत ह्या पर्टिक्युलर सिच्युएशनच्या नंतर, मग आपण एक तर मेडिसिन स्टार्ट करू शकतो, काउन्सिलिंग सेशन्स आहेत, सायकोथेरपीज आहेत, स्ट्रेस मॅनेजमेंट आहेत, अशी बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याची हेल्प जर आपण इनिशियल स्टेजेसमध्येच घेतली तर पुढे जाऊन ह्याचा मनोविकारामध्ये रूपांतर होऊ शकत नाही. आणि हे आपण इनिशियल स्टेजलाच आपलं मेंटल हेल्थ लवकर ठीक करतोय. सो त्यामुळे जर असं वाटत असेल की खूप सिच्युएशन्सला आपण नाही हँडल करत आहोत, खूप स्ट्रेस वाढतोय, तर डेफिनेटली आपण त्याची हेल्प घेऊ शकतो. थँक्यू.